नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात आणि 2026 मध्ये मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, 2026 मधला हा पहिलाच भाग आहे. सो प्रथम तुम्हा सगळ्यांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या मित्र परिवाराला अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं, मानसिक स्वास्थ्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं अत्यंत निर्भेळ असा आनंद साजरा करण्याचं जावं. मनासारखी नोकरी, कामधंदा मिळो आणि मनासारखं मिळालेलं काम मनाप्रमाणे करता येवो आणि हे मनासारखं काम करता करता आपल्या माणसांशी मितभाषी सुसंवाद साधता येवो. मंडळी, मला सांगा की सुखाचं, समृद्धीचं असं आयुष्य जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं काय आहे? सुखी आयुष्य जगण्याचा मूलमंत्र किंवा सुख मंत्र काय आहे? याचा मी जेव्हा असा विचार करते ना, तेव्हा मला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं माहितीये का? की कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न करता आपणच आपला आधार व्हायचं आणि स्वतःला उभं करायचं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतं की आपण इतरांसाठी उपलब्ध असतो, इतरांचा आधार आपण खूपदा बनण्याचा प्रयत्न करतो, पण आपणच आपल्या पाठीशी उभं राहतो का? खरा आनंद, खरा मूलमंत्र सुखी आयुष्याचा हा आहे की आपणच आपल्याला आधार देणं, आपणच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? की उभं राहणं. एकदा का उभं राहिलं की मग पाऊल टाकणं सोपं जातं आणि मग आपलं पाऊल ज्या दिशेने आणि जिथे पडेल तिथे आपणच आपला आनंद शोधायचा आणि हा आनंद सर्व दूर पसरवायचा. हे आनंददान फार महत्वाचं, कारण हे आनंददानच आपल्याला परत परत मन मोकळं करायला, सकारात्मक विचार करायला आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासाने पाऊल टाकायला अत्यंत मोलाची मदत करतं. माझ्यासाठी सुखाचा मूलमंत्र, समाधानी आयुष्याचा सुखमंत्र हाच आहे. असो, कविता वाचायची. कविता कोणती वाचणार आहे ते सांगते, पण आजची जी कविता आहे ना, त्या कवितेत आत्ता जे मी काही बोलत होते तसंच सारं काहीसं सांगितलेलं आहे. ती कविता कोणती आणि कवी कोण हे मी सांगणारच आहे, पण त्याआधी माझी नेहमीची अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती, माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स आवर्जून शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला देखील माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आता कविता वाचूया. कवितेचं शीर्षक आहे मन मोकळं गाणं आणि कवी मंगेश पाडगावकर. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. शपथ सांगतो तुमच्या इतकंच छळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं होऊन अंगणभर पसरायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं. हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं.
दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असतं. दरवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं. आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस न्हात राहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या. इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं. इवल्या इवल्या थेंबावर सगळं आभाळ तोलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखराशी बोलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन अगदी पाखराशी बोलायचं. मन मोकळं गाणं, मंगेश पाडगावकर. मंडळी, कशी वाटली कविता कमेंट्स करून नक्की सांगा. मंडळी, कवितेत काय असतं? कवितेत असं एखादं सहज सुंदर आयुष्य जगण्याचं मार्गदर्शक तत्वही असतं. कवितेत सगळं असतं, फक्त ते समजून घेणं महत्वाचं असतं. यासाठीच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आनंदी राहूया. आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.